त्या माणसाला तिने 15 लाख रुपये 3 वर्षापूर्वी दिले होते आणि त्याही माणसाने तिला ते परत दिले नाही, म्हणजे फसवलं एकंदरीत. तर ते पण तिच्या डोक्यातमध्ये ती पण गणगण होती. नवऱ्याचा दवाखाना, या माणसाने फसवलं, 3 वर्ष झाले पैसे दिले याला तरी हा परत देत नाहीये. परत कंपनीतनं तिला काढलं आणि म्हणून मग ती बाबाजी काळे यांच्या ऑफिसला गेली. बाबाजी काळे यांच्या ऑफिसला ती याच्यासाठी गेली होती की तिच्या मुलाची MIT कॉलेजला तिचा मुलगा आहे इंजिनिअरिंगला आणि त्याची फी तिला एवढी भरणं शक्य नाहीये. 8 लाख फी होती काहीतरी, तर तिला 3 लाख रुपये फी बाबाजी काळे, खरंच ते कुठल्या पक्षाचे आहेत मला याच्याशी घेणं नाही देणं नाही, परंतु माणूस म्हणून तो माणूस फार चांगला आहे, म्हणून त्याचं कौतुक केलंच पाहिजे. बाबाजी काळे यांनी स्वतः आमदार असून सुद्धा स्वतः त्या बाईच्या सोबत गेलेत आणि MIT कॉलेजला रिक्वेस्ट केली. बघा, आमदार असून सुद्धा, आमदार असा कुठल्या पक्षाचाही मला घेणार नाही, मी तुम्हाला तेच सांगते, परंतु तो माणूस म्हणून फार चांगला आहे. तो एक प्रतिनिधी म्हणून तो इतकं छान काम करतोय म्हणून त्याचं कौतुक केलंच पाहिजे. त्या महिलेच्या सोबत तो व्यक्ती गेलाय MIT कॉलेजला.